दसऱ्याच्या आदल्या दिवशी 7च्या शाळेमध्ये गरब्याचा प्रोग्राम होता. त्यामुळे 7ला कुर्ता पायजामा घालून पाठवलं होतं. अशा वेळेस मुलगी नसल्याचं मला खूप दुःख होतं, कारण मुलींना किती छान छान कपडे, मुलांना मात्र फक्त कुर्ता आणि पायजामा. मार्चची मग घरी अशी काहीतरी प्रॅक्टिस चालू होती. सण म्हटले की प्रत्येकाला चांगलेच जातील असं नाही. आमचा मात्र दसरा यावेळेस काही चांगला गेला नाही, कारण आमच्या भाऊबंदामधले एक व्यक्ती एक्सपायर झाले होते आणि आम्हाला लागलं होतं सुतक. कशाचं काही, मग कसलीच पूजा नाही आणि काहीच नाही, कसला उत्साहच नाही. मात्र संध्याकाळी वैशाली ताईचा फोन आला की अगं मूड ऑफ करून घेऊ नको, चल आपण रावण दहन करू, मी रावण घरीच बनवला आहे. रावण तसा अट्रॅक्टिव्ह दिसत होता, मात्र रावणाची फिगर बघून आम्ही सगळे हसू लागलो. पण तरी मग त्यांचं कौतुक करून आम्ही सर्वांनी रावणाची पूजा केली आणि मुलांचं चालू होतं की मी जाळणार, मी जाळणार. मग सर्व मुलांनी एक काठी हातात घेऊन सर्वांनी मिळून रावणाला जाळलं आणि सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. प्रत्येक सण हा आपल्या आयुष्यात आनंद देण्यासाठीच असतो असं मला वाटतं. छोटूसं का होईना, मात्र आम्ही असं छान असं सेलिब्रेशन केलं दसऱ्याचं. मुलांचा आनंद मग काय मावत नव्हता आणि मग त्यांनी त्यानंतर रावणाचं गाणं लावून त्याच्यावर डान्स केला. रावणाला जाळल्याच्या आनंदात आम्ही पेढे आणि जिलेबी सुद्धा वाटली. सर्व मुलांचा मग अजून आनंद उत्साह वाढवण्यासाठी सांगोल्यात आज एक शॉपची ओपनिंग झाली होती, ती म्हणजे आईस्क्रीम हाऊस. आणि आज तर तिथे ऑफर होती, चक्क एकावर एक आईस्क्रीम फ्री. मग काय, आम्ही सर्वांनी तिथे जाऊन आईस्क्रीमचा आनंद लुटला. मुलांनी तर पूर्ण आईस्क्रीमची लूटच केली. डेकोरेशन खूपच छान होतं आणि यांचं चिअर्स आईस्क्रीमवर पण चालूच होतं. असा होता मग आजचा आमचा दसरा. काही पूजा नाही, काही हे नाही, मात्र एन्जॉयमेंट फुल टू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.